गुंतलेले मनवेडे तुझ्यासावे पर्व दुसरे भाग 11. नाही हं, मी तुला अहो वगैरे काही बोलणार नाही, स्वप्नात पण नाही. संध्या नाक फुगवत म्हणाली. तिने गालही फुगवलेले, कारण नवीन लग्न झालेल्या सगळ्या मुली आपल्या नाजूक आवाजात अहो म्हणतात ते तिला डोळ्यासमोरून तरळून गेलं. आपण पण तसंच बोलायचं का? नाही, मी नाही बोलणार. ती मनात विचार करत मान हलवत होती. काय झालं? एवढी जोरात मान का हलवतेस? मला जसं नाव घेतेस तसंच अहो म्हणायचं आहे. त्यात एवढं तोंड वाकडं करण्यासारखं काय आहे? वेद तिला म्हणाला. हे बघ वेद, मला ना वाद नकोय आपल्यात या छोट्याशा कारणाने. मी तुला अहो वगैरे काही म्हणणार नाही. हवं तर वेद म्हणेन, फक्त म्हणजे अरे वगैरे नाही बोलणार. संध्या म्हणाली. बरं बाई, तुला जे काही म्हणायचं ते म्हण. स्त्री हट्टापुढे कोणाचं काय चाललंय तर माझं चालणार. माझे कान मात्र अतृप्तच राहणार अहो ऐकायला, वेद नाटकीपणे म्हणाला. तसं संध्याने त्याच्या डोक्यावर टपली मारली. संध्याला अहो म्हणण्यात कमीपणा नव्हता, पण तिला आवडायचं त्याला नावाने हाक मारायला. देवालाही तर आपण अरे म्हणतोच. मग नवऱ्याला म्हणालो तर कुठे मोठं पाप करतोय आपण. वेदची जबरदस्ती नव्हती संध्याला, पण प्रेमाने ऐकली तर ऐकली. थोडा हट्ट करून बघू म्हणाली तर म्हणाली. एरवी तर काय मुली ऐकत नाहीत. हीच वेळ असते काहीतरी करून घ्यायची, म्हणून वेद विचारत होता. त्याला आतून वाटत होतं की तिने आपल्याला अहो म्हणावं, पण नाही म्हणत म्हटल्यावर आक्षेपही नव्हता. तसंही संध्याकाळी सहजासहजी ऐकणारी नव्हती. शेवटी त्याने नमतं घेतलं आणि संध्याने थोडी ॲडजस्टमेंट केली. संध्याने बॅग भरून रेडी केली. वेद अजूनही तिथेच होता बसून. काही राहिलं का बघते. संध्या आजूबाजूला बघत म्हणाले. राहिलं तर काय, परत येणारच नाहीस असं बोलतेस. राहिलं तर येणारच आहेस ना पुन्हा, वेद म्हणाला. तिची एक तरी वस्तू राहावी आपल्या जवळ असं वाटत होतं त्याला. आणि ती दिसलीही, तिची लिपस्टिक. त्याने हळूच लांब हात करत तिचं लक्ष नाही बघून लगेच ती आपल्याकडे घेतली. संध्याला समजलं नाही. तिने मेकअपचं सर्व सामान आपण सकाळी पर्समध्ये ठेवू म्हणून तिकडे लक्ष दिला नव्हता, आणि वेदला तेवढाच चान्स मिळाला. रात्र सरू नये आणि संध्या घरी जायची वेळ येऊ नये असं काहीच मनाला वाटत होतं त्याच्या. अलवार मनाला स्पर्शून जाणारी भावना दोघांनाही छळत होती. दाखवत कोणीच नव्हतं, पण ठिणगी दोन्ही बाजूला पडली होती. तिचं हृदय त्याला सोडून जायला तयार होत नव्हतं. एवढ्या लवकर त्याने तिच्या हृदयात आणि मनात जागा केली कधी हे तिलाही कळलं नव्हतं. पण जायला तर हवं होतं, पुन्हा येण्यासाठी, त्याला खंबीर साथ देण्यासाठी, येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात, संकटात आणि दुःखात त्याची सावली बनून राहण्यासाठी. वेद आता फक्त तिचा होता. मनाने कौल कधीच दिला होता. आता फक्त शास्त्रोक्त पद्धतीने त्याला पूर्णतः आपलं करून घ्यायचं होतं. तिने बॅग भिंतीला टेकवून व्यवस्थित ठेवली. वेदकडे बघितलं तर तो तिच्याकडेच एकटक बघत होता. वेडा रे वेडा, ती मनातच बोलत मान हलवत जायला निघाली. वेदने तिला पटकन आपल्याकडे ओढलं. हे काय वेद, बेडरूमचा दरवाजा उघडा आहे. आपली हायफाय फॅमिली नाही, इतक्या खुलेपणे मला लग्न आधी मिठीत घेतोयस, बघेल कुणीतरी. संध्या त्याचा हात काढत बोलली. तिला ती मिठी हवी होती. एक अंगात सळसळती लाट गेली.
पण कोणीतरी बघेल आपल्याला असं मिठीत आणि आपल्याला काय म्हणेल या विचाराने ती पार लाजून गेली होती. हवं नको यामध्ये अडकली होती. वेदने तिला तसंच मिठीत घेत पुढे होऊन दरवाजा बंद केला आणि डोळ्यानेच आता खुश असं विचारलं. ती मात्र अजूनच लाजली होती. काय बोलू याला असं झालं तिला. तिच्या भावना तिच्यावरच वरचढ होत होत्या. तिचं काहीच ऐकत नव्हत्या. त्याच्या स्पर्शाने ती मोहरून जात होती. डोक्यात सर्व विचार थांबून फक्त त्याचा सहवास तेवढा जाणवत होता. हृदयात तर सर्व भावनांचा उद्रेक होऊ पाहत होता. काय करावं आणि काय करू नये याही पलीकडे जाऊन तो फक्त आपला आहे ही प्रेमळ भावना उचंबळून येत होती. कधी तिचे हात त्याच्या पाठीवर स्थिरावले हे तिलाच कळलं नाही. त्याचा आतल्या आत हसण्याचा आवाज आला तसे ती एकदम ओशाळली. हे आपण काय करत होतो? छे छे, आपण सावरलं पाहिजे. ह्या विचारासरशी ती लगेच बाजूला झाली. हृदयाची धडधड वाढली होती. ऊर वर खाली होत होता आणि वेद मिश्किल हसत तिलाच बघत होता. ती लगेच पाठमोरी झाली. तसे वेदने दोन्ही हात तिच्या पोटावर ठेवले. हात पोटावर येताच तिने पोट आकसून श्वास थांबवला. पायाची बोटं दुमडून त्याच्या हातावर आपल्या हातांची पकड घट्ट केली. सगळं पहिल्यांदा होत होतं. तिला त्याच्या स्पर्शाने अगदी न्हावून जावं, दूर जाऊच नये असं वाटत होतं. संध्या कुठे आहेस? वेद पण कुठे दिसत नाही. आतमध्ये आहात का दोघं? वेदीच्या आवाजाने संध्या जाग व्हावं तशी दचकली. तिच्या भावनांच्या गाडीने तर वेगच घेतला होता. नशीब वेदी आली आणि ब्रेक लागला. वेदने लगेच संध्याचं तोंड हाताने पकडून आवाज दिला. आई, काय ग? मी इकडे आहे. संध्या बाथरूममध्ये असेल बघ, नाहीतर बाहेर गेली असेल काही आणायला. वेद म्हणाला तसं संध्याने त्याच्या डोक्यावर टपली मारली. अरे नाही कुठेच. मला म्हणाली बॅग भरते म्हणून, पण किती वेळ झाला आलीच नाही बाहेर, म्हणून मी बघायला आले. वेदी म्हणाली आणि गालात हसली. तिला माहीत होतं दोघं आतमध्येच आहेत, पण दोघांची गंमत करायला म्हणून ती मुद्दाम आली होती तिथे. तिने बघितलं होतं दरवाजा बंद होताना. ओके थांब, मी येतो बाहेर असं म्हणत वेद दरवाजाकडे गेला तर संध्या बाथरूममध्ये पळाली. वेदने दरवाजा उघडला तसं वेदीने आत डोकावला. मम्मा, तुला माहित होतं ना? मग? वेद ओठ बाहेर काढत म्हणाला. गंमत केली रे. कुठे गेली लाजाळू? वेदी मोठ्याने म्हणाली तसं बाथरूममध्ये असणाऱ्या संध्याला कसं तरीच वाटलं. आम्ही दोघं एकत्र होतो हे आईंना माहीत होतं. ही धरती दुभंग व्हावी आणि आपल्याला पोटात घ्यावं असं तिला वाटत होतं. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आपण या वेदच्या जाळ्यात फसलो. ती स्वतःलाच दोष देत होती. संध्या, आतच राहणार आहेस का? बाहेर ये, वेदी म्हणाले. आता काय करावं, जायला तर पाहिजे. तिने पटकन चेहऱ्यावर पाणी मारलं. ओल्या चेहऱ्यानेच ती बाहेर आली. तिला वेदला बदलून काढायची तीव्र इच्छा होत होती. त्याच्या अशा हरकतींनीच ती स्वतःला विसरून वाहवत जाते. तिने हळूच वेदीकडे बघितलं तर वेदी तिच्याकडेच बघत होती. तिची नजर आपोआपच खाली गेली. तिला नजर मिळवताच येत नव्हती. इतक्यात तिचा हात ओढला गेला आणि ती पुन्हा मिठीत विसावली. डोकं आधीच बंद पडायची वेळ आणि त्यात हे एवढं झटपट झालं होतं. नक्की काय झालं आपल्यासोबत
हेच कळायला तिला उशीर लागला होता. यंदा कर्तव्य आहे असे शब्द जेव्हा तिच्या कानावर पडले तेव्हा तिला कळलं, वेदने तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढलं होतं. तिने स्वतःला सोडवायचा प्रयत्न केला, पण वेद सोडतच नव्हता. वेद सोड, काय वेडेपणा आहे हा. आई समोर आहे तरी तू असं करतोस. संध्याला राग आला होता. संध्या रिलॅक्स, मी काहीही बोलणार नाही. हल्ली हे नॉर्मल आहे. तुम्ही लग्नाला तयार आहात तर पप्पी जप्पी चालायचीच. वेदी म्हणाली तसं संध्या थोडी शांत झाली, कारण तिला वेदीच्या समोर आता काही तमाशा करायचा नव्हता. पण वेदलाही सोडायचं नव्हतं. त्याने जो आता चावटपणा केला होता वेदी असताना तिला अजिबात आवडला नव्हता. कुणी नसताना ठीक आहे, पण समोर सासूबाई आणि वेद मिठी मारतोय, वेडा कुठला. ती मनात त्याला 10 शिव्या घालून मोकळी झाली होती. बरं, उद्या जाणार आहे ती, काय ते भेटून घे, मी जाते बाहेर, वेदी म्हणाली आणि बाहेर निघून गेली. जाताना दरवाजा ओढून घेतला तिने. तसं संध्याने आपला मोर्चा वेदकडे वळवला. आता आपलं काही खरं नाही हे त्यालाही चांगलंच माहीत होतं. भेटूया पुढच्या भागात. काय राव, तुम्ही नुसतं वाचून जाता, कमेंट नाही की काय नाही. जरा वाचलात तर कशी वाटते कथा ते पण सांगत जावा. मलाही लिहायला बरं वाटतं. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.